मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खेलो इंडिया डायलॉगला युवकांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. क्रीडा प्रवासात भारताच्या युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढवणं, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणं आणि सक्षम युवा केंद्रित विकसित भारताच्या उभारणीत त्यांचं योगदान सुनिश्चित करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रातल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत मेजर ध्यानचंद आणि भारत न्यूझीलंड स्पोर्ट्स 100 वर्ष पूर्तीचा विशेष उल्लेख केला आणि खेळाचं महत्त्व अधोरेखित केलं. ऑलिम्पिकमध्ये जवळपास 16 खेळ प्रकारामध्ये भारताचे प्रतिनिधित्व नसते, त्यामुळे पदतालिकेत आपण स्पर्धाच करू शकत नाही. हे चित्र बदलण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा खेळांची परिसंस्था निर्माण होणं आवश्यक आहे. यासाठी खेलो इंडिया संवाद सारखे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. या संवादामध्ये युवा शक्तीने आपल्या नवकल्पना मांडाव्यात, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात केले. या प्रसंगी देशभरातील विविध महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या संवादाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सुरक्षित अन्न ही केवळ सरकार किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही, तर नागरी अन्नधान्याचे व्यापारी आणि नियामक संस्था अशा सर्वांना यासाठी एकत्रित काम करावं लागेल, असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सणासुदीच्या काळात नागरिकांनी खाद्यपदार्थ विकत घेताना त्याची गुणवत्ता, किंमत, एक्सपायरी डेट अशा सर्व गोष्टींची खातरजमा करूनच घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्ष नेहा बोरा आपल्या जेन झीज रायझिंगच्या दौऱ्याच्या अनुषंगानं आज 27 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात विद्यार्थ्यांशी सभेदरम्यान संवाद साधणार आहेत. क्रिकेट. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवसाअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव काल 290 धावांवर संपला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या दिवसाअखेर 6 बाद 229 धावा झाल्या आहेत. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.